नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स 1 गणित भाग 1 मधील प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर आपण या ठिकाणी बघतोय. संभाव्यता. तर एकदम सोप्या भाषेमध्ये जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मी चॅप्टर समजावून सांगत आहे. तर तुम्ही हे या चॅनलवरती, या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला परत पाहायला मिळतील. ओके चलिए स्टार्ट करते हैं आज का लेक्चर. तो टीचर बोल रहे फ्रेंड्स के क्या दिया है देखते हैं हम. टीचर्स क्या बात कर रहे हैं. फ्रेंड्स दिस बॉक्स कंटेन्स फोल्डेड चीट्स. टीचर काय म्हणतायत विद्यार्थी मित्रांनो, एका बॉक्समध्ये काही चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. काय टाकलेल्या आहेत? चिठ्ठ्या टाकलेल्या. चिठ्ठ्यावर काहीतरी लिहिलं असेल. मग काय केलेलं आहे? एका बॉक्समध्ये काय केलेले आहेत? चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. बर, मग काय पुढे बघा. पुढे काय झालं? मग एका बॉक्समध्ये काय टाकले? चीट्समध्ये चिठ्ठे टाकलेले आहेत. मग काय पुढे बघा. द नंबर्स ऑफ चीट्स इज एक्झॅक्टली द सेम ॲज द नंबर ऑफ स्टुडंट इन अवर क्लास. किती चिठ्ठे टाकलेत? क्लासमध्ये जेवढी मुलं आहेत तेवढ्या चिठ्ठे. समजा 60 मुलं आहेत, 60 चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. 10 मुलं आहेत, 10 चिठ्ठे टाकलेले आहेत. ईच स्टुडंट शुड पिक 1 चीट्स. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकच चिठ घ्यायची आहे. नेम्स ऑफ द डिफरंट प्लांट्स आर रिटन ऑन द चीट्स. वेगवेगळ्या वनस्पतीची नावं त्या चिठ्ठीवर लिहिलेली आहेत. वर्गात समजा 10 मुलं आहेत, मग प्रत्येक चिठ्ठीवर वेगवेगळ्या वनस्पतीचं नाव लिहिलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकच चिठ्ठी उचलायची आहे. ओके. नो 2 चीट्स बेअर द सेम नेम ऑफ द प्लांट. म्हणजे एकाच चिठ्ठीवर किंवा असं सेम 2 चिठ्ठ्यांच्या एकावर पण आंबा असं 2 चिठ्ठ्यावर वेगवेगळे लिहिले असं नाही. म्हणजे समजा 10 चिठ्ठ्यावर वेगवेगळी नाव आहे सगळी. असं नाही की बाबा 2 चिठ्ठ्यांच्या दोन्हीवर पण आंबा लिहिले असं नाही. लेट अस सी हू गेट्स द चीट्स हॅव्हिंग द सेम काय म्हणजे नेम. काय दिलेलं आहे त्या ठिकाणी? बसीज. ओके. मेक अ लाईन ऑफ द ऑर्डर युअर रोल नंबर्स अँड नो वन विल बी द अनफोल्डेड द चीट्स अंटिल द लास्ट स्टुडंट टेक हिज चीट्स. म्हणजे प्रत्येकाने चिठ्ठी उचलायच्या आणि कुणाच्या नावासमोर कुणाकडे चिठ्ठी बासील नावाची ती बघायची. बरोबर. चलो सुरू झाला खेळ. अरुणा, सर आय एम द फर्स्ट वन इन अ लाईन अँड बट आय डू नॉट वॉन्ट टू पिक द चीट फर्स्ट as the possibility of the getting buses cheats from all these cheats is very low. तर ती एक मुलगी काय म्हणते, अरुणा नावाची, सर मी तर पहिल्या बेंचवर बसायला आणि मी जर चिठ्ठी पहिल्यांदा उचलली तर मला बासील नावाची चिठ्ठी नाही झाल्यावर मग दुसरी चिठ्ठी येते मला, त्यामुळे मी उचलणार नाही पहिल्यांदा. मग परत जरीना म्हणती काय, करीना काय म्हणते बघा. जरीना आणि करीना. जरीना काय म्हणते, Sir, I am the last student of the row. I do not want to pick the cheats of the last as one else. The cheats containing one name buses will most likely be picked up by the someone else before my turn. ती काय म्हणते, माझा शेवट आहे नंबर आणि मग मी कसं काय चिठ्ठी उचलणार? मला शेवट दुसरीच नावाची चिठ्ठी राहील. कोणतर बसेल नावाची पहिल्यांदा चिठ्ठी घेईल, मी शेवट उचलणार नाही, मी मध्येच कुठंतरी घेणार असं म्हणते. मग आता पुढं काय होते बघा. The first and last student feel that each them the possibility of the getting the cheats having the name buses in the very low. The above conversions indicates the thinking of the less or more possibility. आता ह्या कन्व्हर्जनमध्ये तुम्हाला असं लक्षात येते की शेवटच्याला वाटते मला राहायची नाही आणि पहिल्याला वाटते मी दुसरीच कुठली तरी घेईल. अला ही पॉसिबिलिटी, शक्यता ही काय होईल काय सांगता येत नाही. We use the following words to express the probability of our daily conversion. मग आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण काय वापरतो? शब्द कुठले वापरतो? प्रोबेबल, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50 असे शब्द वापरतो. प्रोबेबल आहे, शक्यता म्हणतो आहे. मे बी येईल किंवा नाही असं, मे बी, इम्पॉसिबल असं असं वापरतो. शुअर असं वापरतो कधी, शुअर वापरतो कधी, नियरली जवळपास असं. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग प्रिडिक्ट्स द पॉसिबिलिटीज फॉर द फ्युचर. बघा आता लक्ष द्या.
इथे काय सांगितलंय, मोस्ट प्रोबॅबिली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. पाऊस आज आहे. काय म्हणले या ठिकाणी, मोस्ट प्रोबॅबिली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. आजपासून पाऊस सुरू होणार आहे आणि झालेला पण आहे. आता पाऊस सध्या सुरू पण आहे. ओके ना. दुसरा मुद्दा काय या ठिकाणी, राईज. इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज म्हणलेलं. ही इन्फ्लेशनचं मराठीमध्ये काय म्हणता येईल बघा बरं. राईज म्हणजे काय, वाढणे. बरोबर, वाढणे जाय सर. ग्रो पण होते की. त्याला महागाई म्हणतो, महागाई वाढणे. राईज म्हणजे वाढणे, महागाई वाढणे. इन्फ्लेशन ऑफ लाईकली टू राईज, वाढत चालली महागाई, इन्फ्लेशन. इट इज इम्पॉसिबल टू द डिफेट इंडियन क्रिकेट टीम टू द नेक्स्ट मॅच. म्हणजे इम्पॉसिबल आहे. काय म्हणते, इट इज इम्पॉसिबल, अशक्य आहे, डिफेट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. काय याचा अर्थ, इंडियाची जी टीम आहे, इट इज इम्पॉसिबल, काय अशक्य आहे, टू डिफेट इंडियन क्रिकेट टीम टू द नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅचपर्यंत टिकेल याची काय शक्यता थोडीशी कमी आहे. म्हणजे हारेल असं वाटते, टिकणार नाही असं वाटते, इम्पॉसिबल. दोन्ही बाजूने पॉसिबिलिटी असते. मला तर वाटत नाही इंडिया जिंकल असं. मला वाटतं 100% इंडिया जिंकते असं म्हणू शकतो आपण. वाक्येत आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास. 100% मला 60%पेक्षा जास्त मार्क मिळतात. जास्त मार्क मिळतात म्हणजे फर्स्ट क्लास ना. आय विल शुअर, मी नक्की आहे, मी शुअर आहे, मी 100% मार्क मिळवणार आहे, मी शुअर आहे. तो मग फर्स्ट क्लास मिळवणार म्हणजे मिळवणार, काय बी उद्या. मी 80 मार्क मिळवणार म्हणजे मिळवणारच, भले काय का असं ना, पण मिळवणार म्हणजे मिळवणारच. पुढं, there is no possibility of the polio infection in a child in given the polio vaccine in the time. तर त्यांनी काय म्हणले, जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा चाइल्डला, लहान बाळांना जर पोलिओचा डोस दिला तर त्याला पोलिओवर होणार नाही, पोलिओ होणार नाही. पोलिओचं वॅक्सिन घेतल्यानंतर पोलिओ होणार नाही. येतं लक्षात. पोलिओ म्हणजे रोग आहे एक. म्हणजे समजा लहानपणी ताप वगैरे आला काय तर म्हणजे हातपाय असं अपंग पडणं, लहान होणं, पाय म्हणजे निकामी होणं अवयव एखादा, तसा पोलिओ होतो. म्हणजे समजा ताप वगैरे आला, काय पोलिओ वगैरे झाला म्हणजे एखादा अवयव असं त्याची वाढच होत नाही, ते निकामी होऊन जातो, ते कामात देत नाही. मग आता समजा पाय, हे पाय काय असं हलत नाही, काय होत नाही, निकामी होऊन जातो, म्हणजे वाढ होत नाही काय असं. नाही पॅरालिसिसला एक अंग जातं पूर्णपणे. तर आता हे हात आहे ना असंच राहणार. होतं काय जणांचं होतं नाही, काय जणांचं होत नाही. आता हे दिले, काय दिले बघा, या चित्रात काय दिसते विद्यार्थी मित्रांनो, हे चित्रामध्ये काय माहिती दिसते, काय दिसते, पैसा पैसा करताय. द अडजॉइनिंग पिक्चर शो टॉस बिफोर द क्रिकेट मॅच. एक क्रिकेट मॅच सुरू व्हायला त्याच्यावर टॉस करायचा हवा, काय चालू टॉस. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज, काय पॉसिबिलिटी आहे, हेड किंवा काय असेल टेलची पॉसिबिलिटी. ह्याला म्हणायचं हेड, ह्याला काय म्हणायचं टेल, ह्याला म्हणायचं छापा, ह्याला म्हणायचं काटा, कळलं. ह्याला काय म्हणायचं छापा आणि ह्याला काय म्हणायचं. सो हिअर देअर आर द डॅश पॉसिबिलिटीज. आहे लक्षात. आत्ता लक्ष द्या. ऍक्टिव्हिटी काय सांगितली, आता ऍक्टिव्हिटी काय सांगितलेली आहे पहा. काय सांगितलं ऍक्टिव्हिटी, तर या ठिकाणी ऍक्टिव्हिटी काय सांगितली बघा. लेट्स ईच स्टुडंट इन द क्लास टॉस अ कॉइन्स वन्स. काय सांगितले, लेट ईच स्टुडंट इन द क्लास टॉस अ कॉइन वन्स. व्हॉट विल यू गेट. टीचर राइट्स द ऑब्झर्वेशन ऑन द बोर्ड इन द टेबल. बघा पॉसिबिलिटी, हेड मिळेल किंवा टेल्स मिळेल. नंबर ऑफ स्टुडंट, तुमच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत,
50 विद्यार्थी आहेत, त्यातले 25 विद्यार्थ्यांना काय मिळेल, समजा बाबा हेड मिळेल, आणि 25 विद्यार्थ्यांना काय मिळेल, टेल मिळेल. काय वर्गात असं होईल 10च विद्यार्थ्यांना इथे हे मिळेल आणि बाकी 40ना टेल मिळेल, असं बी होऊ शकतं. कसं बी होऊ शकतं, हे लक्षात. काही विद्यार्थ्यांमध्ये फक्त 45 जणांना हे मिळेल, बाकी राहिलेल्या 5 जणांना काय मिळेल, टेल मिळेल. अशा पॉसिबिलिटी येऊ शकतात, पण जास्त जास्त निम्म होऊ शकतं अशी पॉसिबिलिटी असते. बरोबर आहे का. असं. सेकंड ॲक्टिव्हिटी काय, आस्क इच स्टुडंट टू टॉस द सेम कॉइन ट्वाइस. तोच कॉइन आपण 2-2 वेळा टाकायचा. बरोबर आहे का. काय म्हणले, इच स्टुडंट टू टॉस द सेम कॉइन ट्वाइस. एकच कॉइन 2दा टाकायचा. पहिल्यांदा टाकायचा काय मिळते बघायचं, परत खाली पडला उचलायचा, परत एकदा टाकायचा काय मिळते बघायचं. मग समजा मी घेतला पहिल्यांदा, टाकला, छापा पडला, परत उचलला, परत टाकला, परत छापा पडला, छापा पडला म्हणून याचे लिहिले इथे. असं होऊ शकतं. समजा मी उचलला, टाकला, पहिल्यांदा छापा पडला, परत टाकला, परत टेल्स पडला, असं बी होऊ शकतं. परत टाकला, पहिल्यांदा टेल पडलं, परत टाकला, परत हेड पडलं, आणि परत पहिल्यांदा टाकला, टेल पडला, परत बी टेलच पडला. अशा 4 पॉसिबिलिटी येऊ शकतात. कळलं काय झाले, अशा 4 पॉसिबिलिटी येऊ शकतात. म्हणजे पहिली पॉसिबिलिटी ही आहे, दुसरी ही आहे, 2दा टाकल्यावर बरं का, 2दा टाकल्यानंतर असं होऊ शकतं. हे लक्षात. मग इथं बघा आता नंबर ऑफ स्टुडंट. असे किती स्टुडंट आहे की त्यांना छापा 2 वेळा मिळले, 50 पैकी किंवा 10 पोर असतील अशी. एकदा छापा पडला, दुसऱ्यांदा काटा पडला, हेड अँड टेल, अशी 5 पोर असतील. एकदा टेल पडला, एकदा छापा पडला, म्हणजे काय होईल, अशी 10 पोर असतील. आणि राहिलेली 10 20 25 राहिलेली 25 असतील अशी. असं होऊ शकतं. कशी बी शक्यता होऊ शकते, काय सांगता येत. तरी ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला वर्गात करायची आहे आणि मग इथं लिहायचं आहे. आपण अंदाजपंची केली म्हणून लिहू शकतो, तर काय अडचण नाही. आलं लक्षात, असा मनाला लिहू शकतो आपण. ॲक्टिव्हिटी तिसरी काय काय तिसरी ॲक्टिव्हिटी, now throw the die once. What are the different possibilities getting dots on the upper page. ओके, इथे काय दिले मग बघा, each of this is the possible result of throwing die. बघा इथे काय दिले तुम्हाला, बघा काय दिले, पहिले काय दिले या ठिकाणी, now throw the die once. What are the different possibilities of the getting dots on the upper bar. आता इथे काय दिले, पहिला डॉट आहे, 2 3 4 5 6. तसला बॉक्स असतो की सबसिडी खेळताना वगैरे वापरतो आपण, डायस आहे, त्याला काय म्हणतो आपण, डायस, फासा म्हणतो आपण त्याला, फासा मराठीमध्ये. असा फासा टाकला, कधी 1 पडतं वर फेसवर, वरच्या बाजूला, कधी 2 पडतं, कधी 6 पडतं. इच दिस इज द पॉसिबल रिझल्ट ऑफ द थ्रोईंग अ डाय. तुम्ही जेव्हा डाय टाकाल त्यावेळेला तुम्हाला हे पैकी कुठला तरी एक रिझल्ट वर फेस साईडला वरच्या बाजूला मिळेल. हे लक्षात. तर ही ॲक्टिव्हिटी आपली या ठिकाणी अशी आहे. परत काय दिलेलं आहे तुम्हाला, रँडम एक्सपेरिमेंट. काय दिलेलं आहे, रँडम एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचं. हे लक्षात. तर आपण बघूया रँडम एक्सपेरिमेंट काय असतं. रँडम एक्सपेरिमेंट बघा, रँडम एक्सपेरिमेंट काय असतं. रँडम एक्सपेरिमेंट काय आहे, रँडम एक्सपेरिमेंट चेक करूया. यादृच्छिक प्रयोग म्हणायचं त्याला मराठीमध्ये, काय म्हणायचं, यादृच्छिक प्रयोग. The experiment in which all possible results are known in the advance, but none of them can be predicted with the certainty, and there is equal possibility for each result, is known as random experiment. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे नक्की काय होतं बघा. असा एक एक्सपेरिमेंट आहे, असा एक प्रयोग करायचा आपल्याला. काय करायचं, विच ऑल पॉसिबल रिझल्ट इज नोन ॲज द ॲडव्हान्स. म्हणजे आपल्याला आधीच माहीत असतं. मग ॲडव्हान्समध्ये काय माहीत असतं, मग आता मी रुपया हातामध्ये घेतला आणि टाकला, मला माहीत आहे ना काय पडणार आहे, एक तर छापा पडेल किंवा ह्याला म्हणायचं रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे मला काय पडणार आहे हे माहीत असतं, दोन्हीपैकी एक पडणार आहे हे माहीत असतं, पण नेमकं तेच पडेल हे माहीत असतं. त्याला काय म्हणतो आपण, एक्सपेरिमेंट विच ऑल पॉसिबल रिझल्ट नोन. रुपया टाकल्यावर छपा किंवा काटा पडणार हे आपल्याला माहितीच आहे इन ॲडव्हान्स, बट नन ऑफ देम कॅन प्रिडिक्टेड द सर्टनटी. म्हणजे आपल्याला नेमकेपणा माहीत नसतो. बरोबर आहे का.
आपल्याला पॉसिबल रिझल्ट आउटकम माहीत असतं, परंतु नेमकं सर्टनली तेच पडेल हे माहीत नसतं. आणि देर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर द इच रिझल्ट. आणि प्रत्येक रिझल्टला पॉसिबिलिटी इक्वल आहे ना. फसा टाकला, मला माहीत आहे 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल किंवा 6 पडेल. 1 ते 6 लिहिले ना वर, 1 2 3 लिहिलं नसतं. मी असं टाकणार आहे, पण मला माहीत आहे 1 15 किंवा 2 15 किंवा 6 पैकी तर पण प्रत्येकाची पॉसिबिलिटी सारखी सारखी आहे. अधिकार 6ला वाटते आता मीच पडणार आहे, 1ला वाटतं मी येणार आहे वर, पण प्रत्येकाची पॉसिबिलिटी सारखी आहे ना. त्याला म्हणायचं रँडम एक्सपेरिमेंट. अँड द इच रिझल्ट इज नोन ॲज द रँडम एक्सपेरिमेंट. लक्षात, या प्रत्येक रिझल्टला काय म्हणायचं? रँडम एक्सपेरिमेंट असं कळतंय. रँडम एक्सपेरिमेंट यादृच्छिक प्रयोग. फॉर एक्झाम्पल टॉसिंग अ कॉइन, throwing a die, picking a card from the seat of cards and bearing number from 1 to 50. येतं लक्षात? Picking a card from the pack of well shuffled playing card etc. आता वेल शफल्ड म्हणजे चहाशी व्यवस्थित पिसलेली, डाव खेळताना कसं पिसतो आपण, त्याला वेल शफल्ड म्हणायचं. पिसणे, चांगली पिसलेली. बघा आता आउटकम बघा, आता हे मस्त आहे फार, समजून घेऊ व्यवस्थित, समजून घ्या व्यवस्थित. कुठं वाचतं बरोबर. आता हे दिले आउटकम म्हणजे शेवट, म्हणजे फायनल उत्तर काय मिळणार बघा. रिझल्ट ऑफ द रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. रँडम एक्सपेरिमेंटचं जे काय फायनल रिझल्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? आउटकम. रिझल्ट ऑफ द रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम असं म्हणतो. इन द रँडम एक्सपेरिमेंट टॉसिंग अ कॉइन देर आर ओनली 2 आउटकम्स. रँडम एक्सपेरिमेंट कशाचा करायला लागलो आपण? यादृच्छिक प्रयोग, तर रुपया टाकण्याचा. त्याला 2 पॉसिबिलिटी आहेत, एक तर हेड किंवा एक तर टेल्स. हेड ऑर टेल्स हे त्याचा फायनल आउटकम झालं. दुसरा प्रयोग, इन द रँडम एक्सपेरिमेंट थ्रोइंग अ डाय देर आर द 6 आउटकम्स. कुठले? अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ द डॉट्स ऑन द 6 फेसेस ऑफ द डाय. 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल, 5 पडेल किंवा 6 पडेल, ही पॉसिबिलिटी आहे. त्याला काय म्हणायचं? फायनल आउटकम. इन द रँडम एक्सपेरिमेंट पॅकिंग ऑफ द कार्ड बेअरिंग द नंबर्स फ्रॉम 1 to 50 देर आर 50 आउटकम्स. त्यामध्ये काय दिले? रँडम एक्सपेरिमेंट करतात. पिकिंग अप द कार्ड बेअरिंग नंबर फ्रॉम 1 to 50, ज्याच्यावर 1 ते 50 नंबर लिहिलेत. समजा आपण चिठ्ठ्या बारीक बारीक केलेत, त्याच्यावर लिहिले 1 2 3 4 5 असं लिहिले. 50 चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये ठेवली, त्यातली चिठ्ठी उचलायची आपल्याला. तर चिठ्ठी उचलताना प्रत्येकाची पॉसिबिलिटी आहे. 50ला वाटते तर मलाच उचलते, 25ला वाटते मलाच उचलते, अशी 50 पॉसिबिलिटी झाल्या. किती झाल्या? 50 पॉसिबिलिटी झाल्या. वर कशा 6 पॉसिबिलिटी आहेत, तसे तर 50 पॉसिबिलिटी झाले. किती झाले? 50 आउटकम मिळाले. किती मिळाले? 50 आउटकम. A card is drawn randomly from the pack of the well shuffled playing cards and there are 52 cards and pick up shown in below. तर तुमच्याकडे 52 कार्ड असतात एकूण पत्त्याच्यामध्ये. तर प्रत्येक कार्डला वाटतंय मला उचलते. 52 पॉसिबिलिटी आहेत. किती आहेत? 52 पॉसिबिलिटी आहेत. मग तिथे टोटल कार्ड कसे असतात बघा, 26 रेड कलरचे असतात आणि 26 ब्लॅक कलर. मग रेडची 26 आणि 26 आणि 26 निम्मे असतात. त्यामध्ये आणखी काय सांगितले पुढं बघा, त्याच्यामधले रेडमध्ये हार्ट किती आहेत? 13. डायमंड किती आहेत? 13. हार्ट 13, डायमंड 13. इथं क्लब 13 आणि स्पेड 13 कार्ड. आलं लक्षात? असे 13 चौक 52 एकूण. कळतंय? रेडची 26, ब्लॅकची 26, बरोबर. त्यामध्ये डायमंड आणि हार्टची किती? 13, क्लबची 13 आणि शेवट त्याला आपण इस्पिक म्हणतो किंवा त्याला आपण स्पेड कार्ड म्हणतो 13. एकूण 13 कार्ड आहेत. ओके, कळलं? ह्याला म्हणायचं तर त्यामध्ये पण विशेष काय काय सांगितलं बघ माहिती. इथपर्यंत ओके झालं का? त्याच्या पुढं, इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड देर आर 4 सेट्स नेमली हार्ट्स. कळलं? हार्ट, परत आहे डायमंड, परत क्लब म्हणजे किलवर आणि स्पेड म्हणजे काय म्हणतो? स्पीक म्हणतो. इन ईच ऑफ दिस देर आर 13 कार्ड्स ऑफ किंग. आता एकामध्ये किती आहेत बघा? 13 चौक 52, बरोबर का? म्हणजे 13 कार्ड डायमंड, 13 कार्ड हार्ट, 13 कार्ड स्पेड, 13 कार्ड क्लब, असे 13 असतात. त्या 13मध्ये काय काय असतं बघा?
किंग एक असतो, क्वीन असतं, जॅक असतं, दायल्या, नवल्या, लक्षात. परत काय म्हणजे काय म्हणजे मग नवव्या नंबरला काय तर म्हणतो तुला नाव आहे ते. 8 7 6 5 4 तिरी दुरी असं म्हणतो आपण, असं त्याला म्हणते तिरी दुरी अशी म्हणते. आईस कार्ड अशी कार्ड असतात, एकूण 13 कार्ड असतात बरोबर. एकूण काय असतात अशी 13 कार्ड असतात. कळलं. किंग क्वीन जॅक आर नोन ॲज फेस कार्ड. ह्याला म्हणजे चित्र असतात, काय असं फेस कार्ड. किंग क्वीन आणि जॅक प्रत्येक 13 मध्ये असतं. क्वीन म्हणजे राणी, किंग म्हणजे राजा, जोकर एक असतं. आलं लक्षात असं. आणि इन इच पॅक कार्ड्स आर 4 कार्ड्स ऑफ द किंग, 4 कार्ड्स ऑफ द क्वीन and 4 कार्ड ऑफ द जॅक. दस द टोटल कार्ड्स फेस कार्ड आर 14. म्हणजे टोटल प्रत्येक ह्याच्यामध्ये इन इच पॅक कार्ड्स देर आर 4 कार्ड ऑफ किंग. प्रत्येकामध्ये किती असतात? 4 कार्ड्स ऑफ किंग, 4 कार्ड्स ऑफ क्वीन, 4 कार्ड्स ऑफ जॅक. प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 कार्ड असतात. मग 13 पैकी 4 कशामध्ये? आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 असे 13 आहेत. आता संपूर्ण डावामध्ये 52 पानामध्ये प्रत्येक आता हे 13 मध्ये 1, 13 मध्ये 1, 13 मध्ये 1, 13 मध्ये 1 असे 4 कार्ड झाले चित्रांची. राजाची, क्वीनची 4, राजाची 4, जोकरची 4 अशी 4 ते एकूण 12 कार्ड एकूण चित्र असणारे असतात 52 पैकी. मग इथं आईस पेड असं असतं, परत आईस हर्ट, आईस क्लब आणि आईस डायमंड. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी बघितलं. फार सुंदर चॅप्टर आहे, सोपं आहे. त्याचा रिवाईज करा, अभ्यास करा, नोट्स लगेच बनवा. संपवायचं म्हणलं चॅप्टर लगेच संपून जाईल, पण आपण सावकाश घेऊ. छोटासा चॅप्टर आहे लक्षात. मग आज एवढंच वाचा, चांगला अभ्यास करा. ह्याचं यूट्यूबला पण मी लेक्चर टाकणार आहे, पण रिव्हिजन करून लिहून त्याचं व्यवस्थित मला उद्या चेक करून घ्या. ओके. तर आपण आता या ठिकाणी थांबूया. सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.